नमस्कार. आज आपण अशा जागतिक घडामोडीबद्दल बोलणार आहोत जी ऐकून संपूर्ण जगाला धक्का बसणार आहे. अमेरिका, चीन, रशिया या जगातील सर्वात मोठ्या महाशक्ती ज्यांच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो त्या एका मंचावरती एकत्र येणार आहेत. आपण चर्चा करणार आहोत जगातील सर्वात शक्तिशाली गटाबद्दल, C5 बद्दल, म्हणजेच कोर 5 बद्दल. एक असा गट जो G7 आणि G20 सारख्या गटांना टक्कर देऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा C5 गट नेमकं काय आहे, ह्या गटाचा प्रस्ताव काय आहे, यात कोण कोण सामील होणार आणि हा गट जगासाठी गेम चेंजर का ठरू शकतो. चीन आणि रशियाला आपल्या बाजूला घेऊन जगाची कमान हातात घेण्याची अमेरिकेची ही चाल तर नाही ना? का G7 आणि G20 देशांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जगाचं राजकारण, व्यापार, सुरक्षा आता कोणत्या दिशेने वळणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूयात. अनेक दशकांपासून जगाचं राजकारण आणि आर्थिक धोरण G7 आणि G20 सारखे गट नियंत्रित करत आले आहेत. पण आता ग्लोबल जिओपॉलिटिक्सची हवा बदलत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातून लीक झालेल्या एका ड्राफ्टनुसार एक नवा आणि अतिशय शक्तिशाली गट बनण्याचा प्रस्ताव समोर येत आहे, जो अधिकृतपणे व्हाईट हाऊसने स्वीकारलेला नाही. परंतु या गटाला C5 म्हटलं जाणार आहे. हा काही छोटा मोठा गट नाही. हा त्या 5 देशांना एका मंचावर आणण्याची गोष्ट करतो जे त्यांच्या सैन्य शक्ती, आर्थिक समृद्धी आणि प्रचंड लोकसंख्येमुळे जगावरती मोठा प्रभाव ठेवतात. C5 चे प्रस्तावित सदस्य आहेत अमेरिका, रशिया, चीन, जपान आणि आपला भारत. अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सैन्य शक्ती आहे, तर चीन दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि वेगाने वाढणारी सैन्य शक्ती आहे. रशिया अमेरिकेसारखीच सुपर पॉवर आणि भूराजकारणातील मोठा खेळाडू आहे. भारत जगातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि एक उदयास येणारी महाशक्ती आहे. जपान देखील तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाशक्ती आहे. जरा विचार करा, हे 5 देश मिळून जगातील जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात. जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा खूप मोठा हिस्सा यांच्याकडे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात मोठ्या सुपर पॉवर्स आणि न्यूक्लिअर पॉवर्स एका मंचावर येतील. हा केवळ राजकीय प्रस्ताव आहे की एका खोल रणनीतीचा भाग? हे सर्व प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत. सर्वात मोठा प्रश्न हा आहे, हा गट बनवण्याची गरज का पडली? G7 आता जुना झालेला आहे. जेव्हा G7 गट बनला होता तेव्हा चीन आणि भारत सर्वच दृष्टीने जागतिक पटलावरती पछडलेले होते. परंतु आता हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. भारत आणि चीन जागतिक सत्तेचं केंद्र बनत आहेत. म्हणूनच चीन, भारत आणि रशियाचा एकट्याने सामना करण्याऐवजी त्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याची गरज अमेरिकेला भासत आहे का, असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. आता आपण C5च्या मूळ उद्देशाकडे वळूया, कारण इथेच हा गट G7 पेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो. G7 हा लोकशाही देशांचा गट मानला जातो, जो सामाजिक मूल्ये आणि आर्थिक मानकांवरती आधारित आहे. पण C5ची विचारसरणी पूर्णपणे नवी आहे. ही फक्त एक आयडिओलॉजी नाही, तर शक्ती आणि प्रभावावरती आधारित आहे. लीक झालेल्या ड्राफ्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, C5चा उद्देश जागतिक वाद, सुरक्षा संकट आणि महत्त्वाच्या भूराजकीय मुद्द्यांवरती नियमित बैठका आयोजित करणे आहे. C5 गट हा इतका महत्त्वाचा का आहे? यातलं पहिलं कारण आहे जागतिक शक्तीचं संतुलन. या गटाचा सर्वात मोठा उद्देश जागतिक शक्तीमध्ये एक नवा समतोल निर्माण करणे आहे. अमेरिकेला माहीत आहे की येणाऱ्या शतकामध्ये ते एकट्याने चीन आणि रशियाशी सामना करू शकत नाहीत. त्यांना सोबत घेऊन अमेरिका जागतिक स्तरावरती आपलं वर्चस्व मजबूत ठेवू इच्छितो. दुसरं कारण आहे G7ला आव्हान आणि G7चा प्रभाव कमी करणे. C5चा उदय थेट G7च्या अस्तित्वालाच आव्हान देणार आहे. जर अमेरिका हा चीन आणि रशिया आणि भारत आणि जपान
यासारख्या देशांना एका नव्या अधिक शक्तिशाली मंचावरती आणत असेल तर G7चा प्रभाव कमी होणं निश्चितच आहे. या मंचावर जगातील सर्वात संवेदनशील आणि तणावपूर्ण मुद्द्यावर देखील थेट चर्चा होऊ शकेल. उदाहरणार्थ, पहिल्या शिखर संमेलनासाठी अतिसंवेदनशील इस्रायल आणि पॅलेस्टाईन संबंध सामान्य करण्याचा एजेंडा प्रस्थापित करण्यात आला होता. चौथं कारण आहे ज्याने C5 महत्त्वाचं बनतं, भारताची वाढती ताकद. या गटातील भारताची उपस्थिती हे दर्शवते आता भारताला उदयास येणारी महाशक्ती नव्हे तर एक कूटनैतिक महाशक्ती म्हणून पाहिले जात आहे. हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजयच असू शकतोय. पण हे इतकं सोपं आहे का? अमेरिका, चीन आणि रशिया जे दशकांपासून एकमेकांचे विरोधी आहेत ते इतक्या सहज एका मंचावरती बसून एकमेकांचे हित साधतील का? ही मैत्री टिकेल का, की ती एक फक्त रणनीतिक चाल असेल? हे प्रश्न पडणं साहजिक आहे. हा प्रस्ताव जितका आकर्षक आहे तितकाच आव्हानात्मक आणि विरोधाभासांनी भरलेला देखील आहे. यामध्ये मग पहिलं आव्हान आहे खोल भूराजकीय मतभेद. त्यामध्ये मग अमेरिका चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोघांमध्ये व्यापार युद्ध म्हणजेच ट्रेड वॉर सुरू आहे. तैवान आणि दक्षिण चीन समुद्रावरून दोन्ही देशांमध्ये टोकाचा तणाव आहे. मग चीन आणि अमेरिका एकाच मोठ्या अजेंड्यावरती सहमत होऊ शकतील का? त्यानंतर युक्रेन युद्धानंतर रशिया आणि अमेरिकेचे संबंध खूप तळाला गेले आहेत. रशियावर G7चे निर्बंध आहेत. C5 मध्ये येऊन रशिया आपलं युक्रेन धोरण नरम करेल का? C5 मध्ये अमेरिका, भारत आणि जपानसारख्या मजबूत लोकशाही व्यवस्था आहेत, पण त्याच वेळी चीन आणि रशियासारख्या गैरलोकशाही सत्तावादी राजवटी देखील आहेत. मूल्य आणि मानवाधिकार यांसारख्या मुद्द्यावरती हे देश एकमत कसे साधतील? आणि त्यामध्ये तिसरं आव्हान आहे भारताची दुविधा. भारतासाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते का? पण हा एक समतोल राखण्याचा देखील प्रश्न आहे. एका बाजूला चीन ज्याच्यासोबत भारताचे सीमाविवाद आणि सैन्य तणाव सतत आहेत आणि दुसऱ्या बाजूला रशिया जो भारताचा पारंपरिक मित्र आहेच, परंतु आता तो चीनच्या जवळ जात आहे. तिसऱ्या बाजूला आहे अमेरिका ज्याच्यासोबत भारताची रणनीतिक भागीदारी वाढत आहे. हा गट भारताला चीनसोबत बसून सीमावाद सोडवण्यासाठी मदत करेल का? चीनसोबत बसणं भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं का? हे असे बारकावे आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भूराजकारणाचा हा प्रस्ताव खूप गुंतागुंतीचा आहे. प्रत्येक देशाचं स्वतःचं हित आहे आणि या C5 मध्ये कोणताही देश ठोस फायद्याशिवाय सामील होणार नाही. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, G7चं भविष्य. G7 गट 1970च्या दशकापासून जागतिक अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख चालक राहिला आहे. पण आज जग बदलत आहे. 1970च्या दशकामध्ये चीन आणि भारत जागतिक शक्ती नव्हते. आज ते जगाचे आर्थिक आणि राजकीय केंद्र बनले आहेत. G7 मध्ये अमेरिका, कॅनडा, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली हे केवळ 7च देश आहेत. त्यापैकी बहुतेक पश्चिम युरोप किंवा उत्तर अमेरिकेतले आहेत. ते जगाच्या संपूर्ण आर्थिक किंवा राजकीय शक्तीचं प्रतिनिधित्व करत नाहीत. चीन रशियाकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. G7 मध्ये चीन आणि रशियासारख्या देशांना सामील करून घेतल्याशिवाय जागतिक समस्यावरती प्रभावी तोडगा काढू शकत नाही. बदलत्या अर्थव्यवस्था म्हणजेच भारत, ब्राझील आणि इंडोनेशिया सारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांचा जागतिक GDP मधील वाटा सतत वाढत आहे, तर G7 देशांचा GDP मधील वाटा कमी होत आहे. जर C5 सारखा गट ज्यात जगातील 2 सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेले देश भारत आणि चीन आणि 3 सर्वात मोठ्या सैन्य शक्ती अमेरिका, चीन आणि रशिया सामील आहेत, हा ग्रुप अस्तित्वात आला तर G7 फक्त एक चर्चा म्हणून राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेला G7 कमकुवत करायचा आहे का, जेणेकरून तो एक नवा आणि स्वतःसाठी अधिक अनुकूल मंच तयार करू शकेल जिथे चीन आणि
रशियालाही त्याच्या अटीवरती काम करावं लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रश्न अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी देखील आहे. आता आपण आपल्या देशाबद्दल म्हणजेच भारताबद्दल चर्चा करू. C5चा प्रस्तावित सदस्य म्हणून भारताची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. ही भारतासाठी संधी आणि आव्हान दोन्ही आहेत. संधी आहेत जागतिक निर्णय प्रक्रियेमध्ये मध्यवर्ती भूमिका आणि आर्थिक फायद्याच्या बाबतीत. या गटाचा भाग बनल्याने भारताला जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयामध्ये थेट सामील होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाची भारताची दावेदारी मजबूत होईल आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांशी थेट जोडणी झाल्यामुळे भारत आपल्या व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी अनेक पटींनी वाढवू शकतो. याला आव्हाने देखील आहेत. यामध्ये पहिलं आव्हान आहे चीनसोबत काम करणं. C5 मध्ये चीनसोबत खांद्याला खांदा लावून काम करणं भारतासाठी एक कूटनीतिक आव्हान असेल, खास करून सीमेवरती तणाव असताना. आणि दुसरं आव्हान आहे भारताला अमेरिका, रशिया आणि इतर देशांमध्ये विश्वासार्ह समतोल राखणारा देश म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. भारत C5च्या मंचाचा वापर करून चीनवर सीमावाद सोडवण्यासाठी दबाव टाकू शकेल का? मित्रांनो, C5चा विचार अजूनही एक प्रस्ताव आहे, एक ड्राफ्ट आणि एक राजकीय विधान आहे. पण भूराजकारणात अशाच विचारांची शक्ती खूप मोठी असते. हा विचार स्पष्टपणे दर्शवतो जगाच्या सत्तेचं केंद्र आता पश्चिमेकडून आशियाकडे सरकत आहे. भविष्यातील जागतिक व्यवस्थेमध्ये भारत, चीन आणि रशियाकडे दुर्लक्ष करणे आता अशक्य आहे. जर C5 अस्तित्वात आला तर तो अनेक मोठे बदल घडवेल. G7ची उपयुक्तता जवळपास संपुष्टात येईल. भारत महासत्ता आणि विश्वगुरू बनेल. संवेदनशील घटनांवरती चर्चा होतील. देशादेशातील मतभेद आणि युद्ध कमी व्हायला मदत होईल. शेवटी हे स्पष्ट आहे, जग आता दुसऱ्या महायुद्धानंतर बनवलेल्या जुन्या चौकटीत बसत नाही. शक्तीचा समतोल बदलत आहे आणि C5 ही त्या बदलाची सर्वात मोठी आणि स्फोटक चाहुलच आहे. जगाच्या इतिहासात नवीन अध्याय जोडले जाणार आहेत. हा प्रस्ताव फक्त कागदाचा तुकडा बनून राहतो की जगाचं राजकारण कायमस्वरूपी बदलून टाकतो, हे आपल्याला पाहावं लागेल. आपण या नव्या जागतिक व्यवस्थेच्या प्रत्येक पैलूवरती बारकाईने लक्ष ठेवू आणि सर्वांपर्यंत अशीच विश्लेषणात्मक माहिती पोहोचवत राहू. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.